एक मोठी बातमी येते। कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटरवरचं अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे। कॉकरोच जनता पार्टीला ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्या सोशल मीडिया साइट्सवर मोठा प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद पाहता ट्विटरचं अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे। कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटरवरचं अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे। आत्ताची ही अत्यंत महत्त्वाची बातमी। काही वेळापूर्वीच साम टीव्हीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची मुलाखत आपण पाहिली आणि या मुलाखतीनंतर आता कॉकरोच जनता पार्टीचं अकाउंट बंद करण्यात आले। ट्विटरवरचं अकाउंट बंद करण्यात आले, तर तिकडे इंस्टाग्रामवरही भाजपपेक्षाही कॉकरोच जनता पार्टीला मोठे फॉलोअर्स आहेत। अकाउंट डीएक्टिवेट कर दिया, तो ये कहाँ की डेमोक्रेसी है? आप सभी ये सवाल पूछो। हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ। पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा, जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है। आप सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी। तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज़ उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया, इससे ऐसा क्या लिखा था। हमने तो कोई गलत चीज़ नहीं लिखी थी, हम तो खाली रेजिग्नेशन मांग रहे थे मिनिस्टर का। वो स्टूडेंट ने सुसाइड की तो उसके बदले हम कुछ अकाउंटेबिलिटी चाहते थे और बदले में इन्होंने हमारा अकाउंट डीएक्टिवेट कर दिया, तो ये कहाँ की डेमोक्रेसी है? आप सभी ये सवाल पूछो। हेलो एवरीबॉडी, जिसका डर था वही हुआ। पहले इन लोगों ने हमारा अकाउंट हैक करने को ट्राई करा, जब इनसे हैक नहीं हुआ तो अब इन्होंने हमारा ट्विटर हैंडल इंडिया में बंद कर दिया है, बैन कर दिया है। आप सभी लोग देख सकते हैं ट्विटर पर जाकर कि हमारा कॉकरोच जनता पार्टी का ऑफिशियल ट्विटर हैंडल अभी इंडिया में नहीं दिख रहा है किसी को भी। तो मैं चाहता हूँ आप लोग सब आवाज़ उठाए और आप लोग पूछे ये अकाउंट हैंडल क्यों बैन किया गया। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून। शिवाजी, मोठी लोकशाही असलेला भारत देश आणि याच देशात अशा पद्धतीनं कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट बंद करणं निश्चितच धक्कादायक म्हणावं लागेल। की सुवर्ण याची पूर्वकल्पना अभिजित दिपकेला होती। तो सातत्यानं ज्यावेळेस साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू देत होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट किंवा इतर अकाउंट जे आहेत ते हॅक करण्याचा किंवा बंद करण्याचा प्रयत्न सुरू होता आणि पहिला झटका हा अभिजित दिपके यांना बसलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीचं जे ट्विटर अकाउंट आहे जे ते भारतात बंद करण्यात आलंय, फक्त भारतात ते बॅन करण्यात आलेलं आहे। सातत्यानं कॉकरोच जनता पार्टी या प्लॅटफॉर्मवरून सगळं युथ एकत्रित आलं होतं आणि सीजेपी यांनी जे काही निर्णय दिले होते, कॉकरोच जे म्हटलं होतं, यावरती एक राग कुठेतरी व्यक्त होण्याचं माध्यम म्हणून कॉकरोच जनता पार्टी ही सातत्यानं समोर होती आणि हे अपेक्षित होतं अशी वक्तव्य अभिजित दिपके यांनी स्वतःच केली होती। त्यामुळे आता एक मोठा झटका अभिजित दिपके याला बसलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट जे आहे ते भारतातलं ट्विटर अकाउंट हे बंद झालेलं आहे आणि ही माहिती स्वतः अभिजित दिपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे। सुवर्ण अगदी शिवाजी, साम टीव्हीवर एक्सक्लुसिव्ह मुलाखत देताना आणि आत्ता आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकली अभिजित दिपकेंची, त्यावेळीही त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला, यात गैर काय झालं? हा एकच मुद्दा आहे की त्यांचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलंय? सुवर्णा, याला अनेक मुद्दे आहेत। हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा जरी असला तरी कॉकरोच जनता पार्टीला मिळणारं समर्थन हे अत्यंत महत्त्वाचं आहे। थोड्या वेळापूर्वीच बॉलिवूडचे जितके स्टार्स आहेत त्याच्यामध्ये अनेक हिरोईन्स आहेत, हिरो आहेत, काही डायरेक्टर्स आहेत, यांनी सुद्धा या कॉकरोच जनता पार्टीला फॉलो करण्याचा प्रयत्न केला। अशा परिस्थितीमध्ये हे कुठे मोठेतरी मोठं जनआंदोलन उभं राहील की काय अशी सुद्धा भीती व्यक्त केली जाते, पण सातत्यानं हे होणं अपेक्षित होतं अशी वक्तव्य अभिजित दिपकेकडून होत होती। ठीक, धन्यवाद शिवाजी संपूर्ण माहितीसाठी। तर कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे। भारतात हे अकाउंट बंद केल्यानंतर आता मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यताही नाकारता येत नाही।